डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आपली सुखदुःखे आपल्या भाषेत बोलणारे लेखन झाले पाहिजे. ग्रंथाची भाषा जिवंत आणि नारळ पाणी इतकी मधुर असली पाहिजे. त्या ग्रंथाच्या वाचनाने माणसांची झोप उडून जाऊन त्यांची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे. यातूनच प्रेरणा घेऊन पुढे मराठी साहित्याच्या इतिहासात दलित साहित्याचा नवा प्रवाह उदयाला आला. नामदेव ढसाळांनी त्यामध्ये लेखन केलं, शंकरराव खरातांनी केलंय, ग. सोनकांबळे सारख्या लेखकांनीही केलंय आणि त्यापैकीच एक म्हणजे बाबूराव बागुल. दलित प्रवाहाबद्दल अजून एक गोष्ट सांगेन की याच्या आधी उपेक्षितांच्या जगण्याबद्दल लिहिलं गेलं नव्हतं असं नाही, पण ते लिहिलं होतं उपेक्षिताचे अंतरंगमध्ये श्रीम माट्यांसारख्या लेखकांनी किंवा काही प्रमाणात व्यंकटेश माडगुळकरांनी सुद्धा. पण एखाद्या त्या अनुभवाच्या बाहेरच्या व्यक्तीनं त्या अनुभवाबद्दल लिहिणं आणि प्रत्यक्ष ते दुःख सहन करत असलेल्यांनी त्याबद्दल बोलणं यामध्ये नक्कीच फार फरक पडतो. आणि म्हणून हे दलित साहित्य जास्त जिवंत आणि आपल्या अनुभवाशी सच्च असं आहे. बाबूराव बागुल खरं तर नाशिकचे, पण त्यांच्या कथेतल्या त्यांच्या साहित्यातल्या लोकांची जी वेदना आहे, ती जाणीव आहे, ती महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सगळीकडे सारखीच आहे. तेच कष्ट आहे, तेच दुःख आहे, तेच दैन्य आहे आणि तीच उपेक्षा सुद्धा आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिरीष पै म्हणतात की बाबूराव बागुलांच्या कथेतली ही सगळी पात्र कुठल्या ना कुठल्या भावनेच्या कड्यावर पोहोचलेली आहेत, अगदी टोकावर पोहोचलेली आहेत. मग ती उपेक्षेच्या असतील, द्वेषाच्या असतील, संतापाच्या असतील, दुःखाच्या असतील किंवा दैन्याच्या. आणि कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होईल हे सांगता येत नाही. आणि बरोबर आहे, विद्रोह नावाच्या एका कथेत जय हा अगदी मॅट्रिक शिकलेला, अजून पुढे शिकायची उमेद असणारा असा सुशिक्षित तरुण आहे. पण फक्त आई वडील भंगी काम करतात आणि त्यांच्या पोटी आपला जन्म झाला म्हणून त्याला मेहतराच्या पदासाठी अर्ज करावा लागतो आणि त्या घाणीत काम करायला उतरावं लागतं. त्यावेळी त्याला जी स्वतःबद्दल वाटलेली घृणा आहे, या एकंदर समाजाबद्दल वाटलेला उद्वेग आहे, चीड आहे, संताप आहे, हे सगळं वाचून अंगावर काटा येतं. एक नवरा आपल्या स्त्रीचा, पत्नीचा अनन्वित छळ करतो, केवळ स्वतःचं पौरुषत्व सिद्ध करावं यासाठी. आपल्या पत्नीला, सावित्रीला तो जिवंतपणी जणू नरक भोगायला लावतो आणि त्यातूनच पुढे सावित्रीचं जणू जिवंत पिशाच्यात रूपांतर होतं. पेसूक या कथेत ती आपल्याला भेटते आणि तेही वाचल्यानंतर झोप उडावी असंच आहे. असे अनेक लोक आहेत जे जातीमुळे उपेक्षित आहेत, लिंगामुळे उपेक्षित आहेत किंवा पैशामुळे किंवा कधी परिस्थितीमुळे. एखादी दसऱ्याचा रेडा किंवा बोवाडा ह्यासारखी कथा आहे, त्यामध्ये गावगाड्यातली जी काही व्यवस्था आहे त्यामुळे उपेक्षित राहिलेले लोक आहेत. परत वाटेवरची किंवा काळोखाचे कैदी, स्पर्धा ह्यासारख्या गोष्टीमध्ये स्त्री ही तिच्या स्त्रीपणामुळे काय काय उपेक्षा भोगते ते सगळं सांगणारी कथा आहे. पण ना, या सगळ्या कथा एक एक प्रकारची उपेक्षा घेऊन येत नाही, त्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. म्हणजे काळोखाची कैदीमधली स्त्री ही स्त्री आहे म्हणून उपेक्षा भोगतेच, पण त्याचबरोबर तिचा जन्म खालच्या जातीत झाला म्हणूनही भोगते. ती यासाठीही उपेक्षा भोगते की तिला शिक्षण मिळालं नाही आणि एका मोठ्या देशमुखाची रखेल म्हणून तिला राहावं लागलं. स्पर्धा या कथेतली स्त्री अगदी मोठ्या घराण्यात जन्माला आलेली आहे, पण परिस्थितीमुळं तिला उपेक्षा सहन करावी लागते. बोवाडा या कथेतला तरुण पैसेवाला आहे किंवा खाऊन पिऊन तरी सुखी आहे, पण गावगाड्यातलं त्याचं स्थान खालचं म्हणून त्याला उपेक्षा सहन करावी लागते. आणि खरंय, हे असे अनेक पदर एकमेकात गुंतलेले आहेत आणि ते या पुस्तकात आपल्याला अगदी बरोबर नेमकेपणाने टिपलेले दिसतात. एक कथा त्यांच्या शब्दात त्याचा एक भाग सांगते. ही एक वेश्या आहे, व्यवसायानं वेश्या आहे, पण शेवटी एक आई सुद्धा आहे आणि तिचं मूल आजारी आहे अशी तार आली. पण गावी जाण्यासाठी
गाडी भाड्यापुरते सुद्धा तिच्याकडे पैसे नाही, मुलाच्या दवादारूसाठी सुद्धा पैसे नाही, आणि म्हणून तिच्यावर हा असा प्रसंग ओढवतोय. झाडाची सावली ही जमिनीवर चिडली होती म्हणून लांब पळत होती. जमीन मात्र तिला सोडत नव्हती. गिरिजा त्या झाडाखाली पडली होती. तिच्या पोटात भूक होती, दुःख होतं. त्या सावलीसारखं तिचं मन मुकं होतं आणि पळत होतं. गिरिजा! जवळ उभा असलेला नारायण शेट्टी पाहिल्याबरोबर ती चेहऱ्याची आणि मनाची डागडुजी करून उठली. आता तिला प्राप्तीची निश्चिती होती. तो तिला नेणार होता आणि तिच्या वंचनेचा विवंचनेचा शेवट होणार होता. कारण तो त्याच्याबरोबर अजून 2 माणसं घेणार होता आणि दुःखाला धक्का न लावता तिच्याशी माणसासारखा वागणार होता. म्हणून तिने ठरवून टाकलं, नारायणसारखं गिऱ्हाईक सोडायचं नाही, व्यथेला वाढू द्यायचं नाही, मनाला रडू द्यायचं नाही. क्षणात ती सगनभाऊच्या लावणीतील शृंगारशूर सुंदरा बनली. त्याच्या अंगावर हात ओवाळून तिनं कांचिलावर कडाकड बोटे मोडली. इतके दिवस कुठं होतीस? मूल आजारी आहे, तार आली, जवळ तिडकी नाही, असं खरं सांगण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी तिचं माऊलीचं मन आतुर झालं. पण ती सावध झाली. तिनं ही माणुसकीची भव्य भावना मारून टाकली. त्यामुळं आलेलं गिऱ्हाईक जाणार होतं आणि तिचं जाणं शक्य होणार नव्हतं. म्हणून ती आपलं कसं आवरून उठली. ती लाजली, आडेवेडे घेऊ लागली आणि चाचरत पण गालीच्या गाली हसत म्हणाली, हात लावायचा नव्हता. असे सांगितल्यावर गिऱ्हाईक शहाणपणा सोडते, भावासाठी भांडत नसते आणि सांगितल्या दरदामात घेऊन जाते असं तिला माहीत होते. म्हणून ती खोटे बोलली आणि तिच्या अंतरी सुरी शिरली. यावेळी प्रकट वाचनासाठी कुठला उतारा निवडावा हे माझं बराच वेळ ठरत नव्हतं. कारण हे सगळं इतकं अंगावर येणार आहे की मला ते वाचायला होईना, वाचवलं जाईना. पण कुठंतरी हे सगळं कुणाच्या तरी आयुष्यात प्रत्यक्ष घडतंय, कुणीतरी हे प्रत्यक्ष भोगतंय, ही कल्पना सुद्धा फार भयंकर आहे. एक प्रश्न येतो की मग हे का वाचावं किंवा हे लोकांपर्यंत का पोहोचावं? तर एवढ्याचसाठी की हे जे अनुभव जे मला माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात कधी आलेले नसतील, कदाचित कधी येणार नसतील, पण ते जगाच्या पाठीवर कुठं ना कुठं आहेत याची जाणीव मला असली पाहिजे. किमान माझ्याकडून अशा प्रकारचा अन्याय कुणावर होऊ नये यासाठी ही जाणीव मला असली पाहिजे. आणि म्हणून बाबुलांचं लेखन किंवा एकंदरच अशा वेगळ्या प्रकारचं पठडी बाहेरचं लेखन वाचलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बाबुराव बागुलांनी या दुःखाला, दैन्याला वाचा फोडली, ते लोकांसमोर आणलं, पण त्याचबरोबर त्यांच्या मनातली माणसाच्या माणूसपणाविषयीची आशा अगदी जागृत आहे. माणसाचं निव्वळ माणूस असणं याची महत्ता त्यांनी आपल्या एका कवितेत व्यक्त केली. ती ऐकू आणि आपण थांबूया. वेदाआधी तू होतास, वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास. पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास. त्या याचना म्हणजे ऋचा. सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस. हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले. हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही. तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही.